नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. इतक्या उन्हात म्हणजे सकाळी 9:30 वाजता आम्ही निघालो होतो मंदिरात. कारण रोज देवपूजा झाल्यानंतर आई जवळच्या मंदिरात जाते आणि आजी आरतीला निघाल्यानंतर गौरी तर जातेच, पण आता सखीला इतकी सवय झाली की ती पण निघते. आणि आता स्टोलर आलं आहे तर गौरी दिदीला तिला त्याच्यातच बसवून न्यायचं असतं. तर या ज्या मंदिरात आम्ही आता गेलो होतो ना, हे मंदिर मी जेव्हा 7 महिने प्रेग्नेंट होती ना, तेव्हा मी आईकडे आली होती. तर आई आणि शेजारच्या मावशी रोज संध्याकाळी 8 वाजता आरतीला जायचं. शंकराचं मंदिर आहे ते, महामृत्युंजय मंदिर. तर मी पण जायचे त्यांच्यासोबत रोज आरतीला. तिथे जेवढे भंडारे वगैरे होती, मी मी जायची. मला असं पण आवडतं भंडाऱ्यातलं जेवण वगैरे. तर आणि आता मी सखीला घेऊन जाते ना, तर तिथे सखी इतकं छान बसते. म्हणजे आईची तिथे बरीच पूजा असते. सो आईची पूजा होईपर्यंत छान तिथे बसून राहते. ती बाप्पाचा छान असं डोकं टेकवून बाप्पा पण करते आणि पप्पी पण देऊन येते एक शंकराच्या पिंडीला. ऑड आहे बट ठीक आहे, ती अजून लहान आहे. तिला जे आपलं वाटतं त्यांना ती पप्पी देते, तशीच ती त्या पिंडीला पण पप्पी देऊन घेते. सो आता तरी तिला ह्या सगळ्यांचं अट्रॅक्शन आहे, याच्यात मला खूप आनंद आहे. नंतरचं माहीत नाही, कारण काल ना माझी अंघोळ झाली होती आणि मी लवकर गेली होती पिंडीला पाणी घालायला. तर मी तिला घेऊन गेली होती. सो तिचा बाप्पा छान झाला होता. बट घरी आल्यानंतर मी तिला भरवत होती आणि तिने ऐकलं. आई मला जाताना बोलली, की "मी आले गं मंदिरात जाऊन." ते तिने ऐकलं आणि आईच्या हातात जो तांब्या बघितला होता, ती इतकी भयंकर रडली, कारण तिला जायचंच होतं आईसोबत बाहेर. मी तिला काही पाठवलं नाही, बट आमचा असं नंतर पण विषय झाला, की यार चल, हिला ते तेवढं कळतंय, की कुठे जायला हवं आणि कुठे नको. तर यात आनंद आहे जो काही आहे तो. आता तरी सखूड असं झोपलंय. इग्नोर द पसारा, खूप सारा पसारा आहे, कारण आम्ही आज बेडरूम आवरायला घेतला होता. कपाट वगैरे सगळं. बट सखी झोपली म्हणून मग आम्ही थांबलोय, कारण आमचे आवाज एवढे मोठे आहेत, की आमच्या त्याने ती उठायला नको. सो म्हटलं थांबूयात, ती उठली का पुन्हा सुरू करूयात. त्यामुळे खरं होम टूर देणं होत नाहीये, कारण अजून आवरासावर बाकी आहे. काल सुद्धा फर्निचरचं काम चालू होतं घरात. अजून अजून कोपरे वगैरे जे आहेत ते पॉलिश करायचे, ते असे हे करायचे बाकी आहेत. तर म्हटलं जेव्हा सगळं होईल तेव्हा देऊ. बाय द वे सगळ्यांनी आईच्या किचनचं खूप कौतुक केलंय, आईच्या आणि वहिनीच्या. सो ते त्याच्यात आईचा आणि वहिनीचा काहीच हात नाहीये. ते दादाने डिझाइन केलेलं, म्हणजे दादाची आयडिया होती ती सगळी. बट ते छान दिसतंय आता. सो आम्हाला पण ते आवडतंय. आता हे तर आवरणं-सावरणं चालूच आहे आमचं. आता बेडरूम तर आम्ही आवरत होतो, बट आईने खाली हॉल आवरलाय आणि तो हॉल सगळं छान करण्यासाठी ना तिने एक प्रॉडक्ट यूज केलं आहे आणि ते प्रॉडक्ट आहे अगारूचं कॉर्डलेस सुप्रीम स्टिक व्हॅक्यूम क्लीनर. आणि ते कसं यूज केलं आहे ते तुम्हाला पटकन दाखवते मी, चला. अगारो सुप्रीम कॉर्डलेस स्टिक व्हॅक्यूम क्लीनर सोबत मिळतो हा एक मोटोराइज ब्रश जो 360 डिग्री फिरतो. सोबतच आहे हा एक मॅट्रेस ब्रश आणि आहे 2 in 1 ब्रिस्टल ब्रश आणि एक लॉंग नोझल. सोबतच असतं चार्जर आणि एक फिल्टर सुद्धा, जे आपण गरजेप्रमाणे चेंज करू शकतो. आणि या लॉंग स्टिकमुळे तर काम अगदी इझी होतं. सोबत असतं हे वॉल ब्रॅकेट, स्क्रू आणि काही स्टिक ऑन. असेंबल करायला हे अगदी इझी आहे. मी व्हॅक्यूम क्लीनरच्या एका साईडला स्टिक लावून घेतली आणि त्या स्टिकच्या एका साईडला हा मॅट्रेस ब्रश जोडून घेतला. सगळं छान असेंबल केल्यानंतर व्हॅक्यूम क्लीनर असं दिसत होतं. आम्ही सगळ्यात आधी मॅट्रेस ब्रश लावला होता. आईने मॅट्रेस क्लीन करायला घेतला आणि बापरे! म्हणजे आम्हाला वाटतही नव्हतं. आम्ही घर जस्ट क्लीन केलेलं होतं, कारण आम्ही आत्ताच राहायला आलोय. स्टिल इतकी काही घाण निघत होती कानाकोपऱ्यातून. मी शेवटी तुम्हाला दाखवते. आईच्या अंगात प्रॉपर जोर आलेला होता. मग तिने फॅन क्लीन केलं. नंतर तिने फर्निचर क्लीन करायला घेतलं. फर्निचर छान क्लीन झाल्यानंतर 2 in 1 क्रिस्टल ब्रश यूज करून तिने खिडक्या क्लीन करायला घेतल्या. कारण खिडक्यातले कोपरे ना क्लीन करणं जरा अवघडच असतं. बट याचा हा जो ब्रश आहे ना, त्याने ते अगदी सोपं जात होतं आणि ते आईच्या हातात पडलं म्हटल्यावर तिने सगळे कानेकोपरे अगदी छान क्लीन करून घेतलेत. खिडक्याच्या कोपऱ्यातली घाण काढण्यासाठी आपण लॉंग नॉझल सुद्धा यूज करू शकतो. आमचं हे सगळं चालू होतं तोपर्यंत गौरीचं तिथेच जिन्यावर बसून खाणं वगैरे चालू होतं आणि तिने प्रचंड घाण केली होती. मग आम्ही जो मोटराइज ब्रश आहे ना, तो तिथे यूज करायचा ठरवला. त्याला लाईट पण आहे आणि तो 360 डिग्री फिरतो सुद्धा, जो फर्निचरच्या कानाकोपऱ्यातही जाऊ शकतो. आम्ही तर याच्यावर ट्राय केलं जिन्यावर, आणि तुम्ही बघू शकता एका स्ट्रोकमध्ये ऑलमोस्ट त्याने 90% घाण क्लीन केली होती आणि डबल केल्यानंतर ते लिटरली सगळं क्लीन झालं होतं. सो आईला असं खूप छान वाटत होतं हे सगळं बघून. कारण बायकांची टॉप प्रायोरिटी असते, की आपलं घर अगदी स्वच्छ दिसायला हवं, जे तिने अगदी छान करून घेतलं होतं. याचं हे फिल्टर आहे ना, ते क्लीन करणं पण खूप इझी आहे. सो हे काढून घेतलं मी, जो पुढचा भाग होता तो, आणि तुम्हाला आता दाखवते की किती सारी धूळ निघाली फक्त हॉलमध्ये. आपण दुर्लक्ष करतो, पण घराच्या कानाकोपऱ्यात इतकी धूळ असते जी व्हॅक्यूम क्लीनर शिवाय निघणं अवघड असतं, आपण कितीही झाडू वगैरे मारला तरी. सो एवढी सगळी धूळ निघाल्यानंतर आईला असं झालं होतं, की बापरे! इतकी घाण होती की काय घरात. तिने ते प्रॉपर यूज केलं होतं, त्यामुळे मी तिचाच रिव्ह्यू घेतला. सो तिच्या तोंडून ऐका. कसं आहे प्रॉडक्ट? एकदम छान आहे. म्हणजे किती आम्ही घर एवढं क्लीन केलेलं होतं, असं वाटायचं की काहीच नसेल, पण केल्यानंतर एवढी घाण निघाली. ॲक्च्युली थम्स अप या प्रॉडक्टला.
संध्याकाळचा स्वयंपाक ना माझ्याकडे होता आणि मी तयारीला लागणारच, म्हणजे पप्पांना 6 वाजता जेवायला लागतं म्हणून मी लवकर तयारीला लागली. तरी पण त्यांना अजिबात भूक निघवत नव्हती म्हणून ते सारखे किचनमध्ये येऊन डबे इकडे तिकडे करत होते. नंतर बोलले पराठा आहे तर रायता कर. म्हटलं आता एवढं खाईत नाही होणार, तुम्ही बुंदी भिजवा, मी बाकीचं आवरून घेते. मग त्यांनी बुंदी भिजवून दिली होती. मी पराठे केले साईडला, दही वगैरे मिक्स करून ठेवलं की त्यांना आणि मला प्रचंड आवडतं. बाकी घरात कोणी खात नाही. सो मी आल्यानंतर त्यांचं असतं की कर. सो मी पटपट करून दिलं, कारण त्यांना अगदी वेळेत जेवायला लागतं. व्हिडिओत दिसत आहे तितक्या लवकर कामं होत नाही. काश ह्या स्पीडने आपण किचनमधले सगळे कामं आवरू शकलो असतो. बट ठीक आहे, पप्पांना असं वेगवेगळं करून खाऊ घालायचा ना मला खूप आनंद आहे. मला खूप आवडतं ते इथे आल्यावर करायला. आईचं ना इथे पीठ वगैरे काय ते आहे ना ते भरणं चालू होतं आणि तिचा दात पडलाय अचानक. आई दाखव. आणि हे बघा, ह्या पिल्लूला वाटतं सगळीकडे जे काय आहे ते खायचंच आहे. तिला एवढं कळलंय की इथे आहे ना, इथे थोडाफार खाऊ असतो दीदीचा आणि तिचा. आणि आमच्या दीदीने आम्हाला बिस्किट काय आहे ते कळवून दिलेलं आहे. सो जास्त नाही, पण आम्ही दिवसातनं एक तरी हातात घेऊन फिरतो आणि त्यातला अर्धा का होईना खातो. तर आईची आईचं आत्ताच इम्प्लांट झालंय. 6 महिने झाले असतील का काही? नाही त्यात तुला डॉक्टरचं म्हणून कंटाळा आला होता दाताच्या डॉक्टरचा, आता पुन्हा दात पडलाय. आईची रिॲक्शन बघा. असो, ते करावंच लागणार आहे. तिथे किचन ओट्यावर अजून पसार आहे, कारण मला सगळं आवरायचं आहे आणि किचनमध्ये एक छोटी चूकही झालेली आहे. मी तुम्हाला सांगेलच लवकर पुढे मागे जेव्हा मी होम टूर करेन तेव्हा. काही नाही, तुला पण नंतर सांगेल. तर आम्ही आलोय परत आमच्या आवडत्या ठिकाणी आणि असं आहे की खूप दिवसांनी नाही खूप वर्षांनी होत असेल की आई आणि मी सोबत किचन मध्ये काम करतोय. एक तर ती करते, नाही तर मी करते. आज दोघी करतोय, कारण तिला तिचं काम करायचंय आणि यांची सून रोज संध्याकाळी माझ्यावर स्वयंपाक टाकून देते. दीदी तुम्ही एक नंबर करता, हे करा दीदी, तुम्हाला हे खूप छान जमतं. झाडावर चढवते. मी म्हणते हा ठीक आहे, एवढं काम नाही सासरी पण नाही करत, जेवढं आलं माझी भाऊजाई मला करायला लावते. असो, तर मी करते थालीपीठ, कारण सकाळी जरा हेवी झालं होतं आणि जनरली आमच्याकडे असं संध्याकाळी खूप असं काही भरमसाठ स्वयंपाक नसतो, काहीतरी लाईटच असतं. पप्पांना तर संध्याकाळी 6-7ला जेवायला लागतं. सो त्यांचं जे काही आहे ते आवरलंय. तुम्ही मागच्या क्लिप मध्ये बघितले असाल की जोपर्यंत मी करत होते तोपर्यंत 4-5 डबे चाळून झाले होते आणि त्यांचं नेहमीच आहे. आणि आई तू काय करतेय? मी बर्फी बनवते. का बरं बनवतीये? दादाला खायची. मला काय खायचं होतं? आपलं काय ठरलं होतं? शिरा. मग तू का बरं बर्फी करतेय? त्याला आवडते म्हणून, आणि ऑलरेडी तुलाही आवडते, असं काही नाही की. बट पहिलं वाक्य ऐकलं, दादाला आवडते. आणि हे घरात आधीपासून आहे. वहिनीवर आणि माझ्यावर असंच अत्याचार, म्हणजे माझ्यावर तर लहानपणापासून आणि वहिनीवर मागच्या 4 वर्षापासून चालू आहे. नाही, हा चुकीचा गैरसमज आहे तुझा. टचिंग काही नाही, काही टचिंग. मस्तच होत आहेत थालीपीठ. नाही असं आहे, आईचा जरा दादाकडे जास्त झुकाव. तिचं असं म्हणणं आहे तुम्ही दोघी काय बडबड आहे, हुडहुड आहे, तुम्हाला लागतं ते तुम्ही मागून खाता. माझ्या दादाचं तसं थोडीच आहे. माझा दादा शांत आहे बिचारा. मुळात तो कमी बोलतो आणि कधीतरीच काही खायला मागतो. तुझं रोजच असतं, आज हे कर, उद्या ते कर, उद्या ते कर. ऐकलं जोकचं पाठ. ती माझ्या आवडीचं पण सगळं करते. सकाळी माझ्याच आवडीचा स्वयंपाक होता. बट मला आणि वहिनीला, आम्ही जेव्हा सोबत असतो तेव्हा आईला एवढं चिडवायला आवडतं ना दादावरनं की तू फक्त दादाची आहे, तुला फक्त दादा लागतो. लहानपणापासून असं त्याला मला कधीच एक गोष्ट सेम लागत नव्हती आणि आई त्याच्या आवडीचं करायची. नाही, काय व्हायचं लहानपणी, तनू जर म्हटली ना की मला वरण भात खायचं, दादाला जर खिचडी खायची असली ना, हिला वरण भात खायचा असतो, हिला वरण भात खायचा असला खिचडी. मग त्याने नंतर हे ओळखून घेतलं होतं की तो विरुद्ध सांगायचा. त्याला जर खिचडी खायची असेल तर ताई आज वरण भात कर, ही खिचडी बनव, आणि मग अशा प्रकारे खिचडी बनली जायची. बट ऍट द एंड कोण जिंकायचं? दादा आणि आई. बिचारे माझे पप्पा आणि मीच एका साईडला आहे. तसं काही नाही, स्वभाव लहानपणापासून हट्टी आहे आणि जास्त बोलते, प्रमाणापेक्षा जास्त. दादा नाही बोलत, प्रमाणापेक्षा जास्त नाही बोलत, मुद्द्याचं बोलते असं बोल. म्हणजे मुद्दा पटवून देते, हा पटला नाही तरी. हा तसा. ती आई दादासाठी बर्फी करते. अहो इकडे पप्पा, इकडे सांगा. तुम्हाला मला काय कधी करून खाऊ घालते का? तुम्ही व्हिडिओ ते त्यांना सांगा की आई फक्त दादाच्या आवडीचं करते.
पप्पा लाजले. पप्पाचं जेवण झालं त्याच्यामुळे पप्पा आता काहीच खाणार नाहीये, हो ना पप्पा? बर्फीचा पहिला घास खायला येतील, कारण नंतर असं गोड आणायचं नाही घरात, गोड करायचं नाही घरात, त्याने तब्येतीला त्रास होतो. बट ते पहिले असतात जे सगळं खातात, आणि आज इथे येणार आहेत. बाय द वे सखी आहे मनू आणि गौरीकडे. आई तू काय केलंय बाय द वे बर्फीचं सांग. तू जास्त दुसरंच बोलत बसली ना. हा मी दुसऱ्याच बोलत बसते, मला तुम्हाला रेसिपी दाखवायची होती. आता गाहीत करायची होती, म्हणजे खाण्यापुरती थोडी. वाटी दिसणार तर नाही मला दाखव. ही 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय आणि पाऊण वाटी तूप घेतलंय. आणि त्याच्यासाठी पाक बनवण्यासाठी 1.5 वाटी साखर आणि साखर बुडेल एवढं पाणी टाकलंय. 1 तारी पाक त्याचा बनवायचा आहे. तिने आता आधी रवा भाजून घेतला रवा होता. आणि तूप टाकल्यानंतर रवा भाजून घेतला थोडासा 10-15 मिनिटं, आणि त्याच्यानंतर मग मी डाळीचं पीठ त्याच्यात ऍड केलंय. आणि तो खूप कमी गॅसवर भाजायचा असतो, तेव्हाच ती बर्फी छान लागते. मला तुपाची बर्फी, तुझं काय मत आहे याच्यावर? मी खाणार आहे म्हणा. मनू माझ्यासारखे, मनूला अजिबात दूध चालत नाही. ऍक्च्युली मनूची मम्मींनी असं होतं की आम्हाला अजिबात दुधाचा वासही चालत नाही किंवा दूधही चालत नाही. आम्ही चहा वगैरे त्या आयुष्यात कधी घेतलेला पण नाहीये. आणि मनू आता आमच्या 3री ऍड झालेली त्या बाबतीत. पण मनूला काहीच चालत नाही. मी तरी दही ताक वगैरे असं काही काय बेसिक जे आहे म्हणजे ही 4थी पिढी आहे. माझी आजी होती, वडिलांची आई, ती बिलकुल तुपाचं दुधाचं कुठलाच पदार्थ खायची नाही. त्याच्यानंतर माझी बहीण होती लहान, अजून माझ्या भावाची एक मुलगी पण आहे. त्याच्यानंतर तनू होती, आणि तनू नंतर आता मनू आहे. मनू नंतर माझी गौरी आहे की ज्यांना अजिबातच दूध चालत नाही. म्हणजे आम्ही दूध सखी पिते की दूध आणि गौरीने तसं कधी पिलेलंच नाहीये. हो बेटा. बाय द वे ही जी बर्फी आहे ना, ही आईनी प्रमाण सांगितलं, ही ना आम्हाला अशी ओलकट आवडते दादाला आणि मला. असे खूप अशी कडक बर्फी आवडत नाही. वहिनीचं नाव यासाठी घेत नाही कारण ती गोड खातच नाही, त्याच्यामुळे तिला आम्ही कधी ऍड करतच नाही याच्यात. तो अशी ओलसरच खूप छान लागते. ती होते कडक 6-7 तासांनी, 2-4 तासांनीच कडक होते, पण ती 2-4 तास राहतच नाही. म्हणजे ती आता जेवढी होणार आहे ती लगेच संपणार आहे, एवढा कॉन्फिडन्स आहे मला. जेवणाबरोबरच संपते ती वाटीभर, आणि आम्ही ओलच खातो. ते झालं नाही अजून. ओहो गेलं माझं खाली. येस. तर असं आहे, तुम्ही मला दाखवून देते. हे बघा आता नंतर आहे ना, हे बघा हे या टाईप दिसतंय. रवा आणि बेसन. गबू मला आवाज नाही येते बाबू. रवा आणि बेसन तिने एकत्र भाजलंय. मग थोडंसं तूप सुटायला लागलं की असा येलो कलर येतो. आणि इकडे पाक चालू आहे, आणि इकडे माझं थालीपीठ चालू आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या घरच्यांसाठी स्वयंपाक करतोय. पप्पा लाजले माझे व्हिडिओ ते, नाही तर खूप बोलून गेले असते गप्पांमध्ये. ते तुमचं झालं असेल तर तुम्हाला घ्या. चलो तर बर्फी झाल्यावर तुम्हाला दाखवते खाताना की कसली ऑसम लागते ती. बाय द वे तुमच्या घरात पण तुमची आई दादाकडनं का तुमच्याकडनं डू कमेंट. आणि हा असाच मस्करीचा विषय, प्लीज सिरियसली घेऊ नका आणि उगाच तशावाला कमेंट करू नका. मला नाही फरक पडत, माझ्या आईला खूप पडतो. चलो मी तुम्हाला बर्फी झाली की दाखवतो. सखी चल गाई करायची आपल्याला. कुठे जायचंय तुला? तिकडे कोण आहे तिकडे? तू त्या बाईला ओळखते का? तू निघालीये? तर असं काहीच असतं. रात्रीचे 10 वाजलेत. पल्लवीताई आली होती आमच्याकडे असंच गप्पा मारायला, आणि तिने तिला कडेवर उचलून घेतलं. ती तिला म्हणते भूबू, कारण तिच्याकडे जेनी आहे, जेनी नावाचा तिच्याकडे कुत्री आहे तिच्याकडे. तर जेनी, आणि ती आता खुशाल तर जेनीला भेटायला निघून गेली रात्रीच्या 10 वाजता. असं नाही की तिची पल्लवी त्याची खूप जुनी ओळख बिळख आहे. 1-2दा भेटली ती, पण तिला एवढं माहिती की हिच्याकडे जेनी आहे आणि ती पळाली आहे. आम्ही थांबलोय कारण आईची गवार निवडणं वगैरे चालू आहे. ते आवरलं का मग आई पण जाईल मैत्रिणीसोबत. ऍक्च्युली जनरली माणसांचा कट्टा असतो ना, आमच्याकडे बायकांचा कट्टा आहे. तुम्ही किती वाजता घरी येत आई? 11 वाजता, कधी कधी 11:30 होता. आता म्हणजे असं झालं. पण आम्ही सकाळी एकदा फिरून आल्यानंतर दिवसभर घराच्या बाहेर त्या सकाळी एकदा फिरून येतात तेव्हा ना त्या काहीच गप्पा नाही मारत, तेव्हा एकदम शांततेत फिरतात, तेव्हा त्या एकमेकांशी बोलत नाही. 6 वाजता त्या एकदा चक्कर मारतात, तेव्हा त्या फिरून येतात, मग घरून स्वयंपाक करतात, जेवण करतात, आणि पुन्हा ज्या फिरायला जाता 1 तास शतपावली करतो आम्ही थोडीशी. शतपावली नाही, यांचा एक कट्टा आहे इथे कोपऱ्यावर, त्या कट्ट्यावर बसतात या.
तर मी पण जायचे, मी पण खूप जायचे. आता सखीमुळे माझं जाणं होत नाही त्या कट्ट्यावर. तर पण आज आम्ही आता चाललो आहे, कारण सखी गेली आहे बाहेर, तर मला जावंच लागणार आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा. आमची महाराज अजून त्यांच्या जागेवर जाणं बाकी आहे, कारण घरातलं खूप सारं काम बाकी, तुम्ही पसारा बघू शकता. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा मला सगळ्यांना. बाय.